आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगला. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाईने गृहपाठ केले तर वही नाही भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल बाई, मी आलो. आपल्याला जिने राखी बांधली असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. तेही नको तिथे लाईन व्हायचे. रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गात काही जोड्या अचूक लावायला लागतो. हिंदी पाठ केलेलं काहीच नाही. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी.
जवळच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ती शेवटची क्षण आठवते, ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार, संस्कार घडवून शिल्प तू केले साकार. पोरके वाटे आज आम्हाला तुला झालं सोनी, आईच्या मायेने लाविला जिने लढा. विसरू कशी ती शाळा, धन्य ती माझी शाळा, धन्य मराठी शाळा. अजूनही मिस करतो ते सारं, ते क्षण, तो जिव्हाळा. मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा. धन्य ती मराठी शाळा, ही स्वतः ओसाड होत चालली. पण तिने आज अनेक पालकांना आपल्या मुलांच्या इंग्रजी शाळेची फी भरायच्या लायक बनवली.